नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी विचार करत असते. ती चहा उकळत असताना त्याकडे तिचं लक्ष नसतं आणि जे काही घडलेलं असतं ईश्वरी आठवते आणि ताई ही अर्णवला सांगत असते, की "हे बघ अर्णव, मला माहिती आहे तू ईश्वरीच्या घरच्यांना मदत करतोयस, पण इतकीही मदत करू नये की त्या सगळ्या गोष्टींचं काही किंमत राहत नाही आणि तसंही तू तिच्या वडिलांच्या हेल्थचा पण खर्च करतोय. ते सगळं मला पटत नाही. त्याशिवाय जेव्हा ईश्वरी आईला सांगते, की ताईने प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला आहे, तेव्हा आई तिला म्हणालेली असते, की "तू कोणताही विचार करू नकोस. फक्त डोकं शांत ठेवून निर्णय घे. कारण की सगळं काही गणूबाप्पा व्यवस्थित करेल. आपण आता कुठल्याही बाबतीत टेन्शन घेऊ नकोस." असं जेव्हा तिला हे सगळं सांगते आई, मात्र त्याकडेच तिचं लक्ष असतं. इथे चहा उकळत चाललेला असतो. ईश्वरीचं तिथे बिलकुल लक्षच नसतं. तेवढ्यात आकाश येतो आणि म्हणतो, की "ईश्वरी, अगं हे काय करतेस? चहा उकळलाय बघ." तेव्हा ती पटकन गॅस बंद करते आणि तो म्हणतो, की "काय झालं? ईश्वरी, कुठे लक्ष होतं तुझं?" ती म्हणते, की "नाही, काही नाही, मी ते आपलं." तेव्हा तो म्हणतो, की "समजलं मला. तुला जे काही होतंय, जो विचार करतेस तो कळतोय. मलाही त्याच गोष्टीचं टेन्शन आलं ईश्वरी. खरं तर ही गोष्ट इतक्या पटकन घडली आहे ना, की काहीच विश्वासच ठेवता येत नाही आहे. मला समजत नाही आहे, जी अंजली दी आमच्या भावांसाठी काही करायला तयार असायची, जिच्या अर्णव दादावर इतका जीव असायचा, तीच अंजली दी आज अशी वागायला कशी तयार झाली ना, काहीच कळत नाही आहे मला. हे कसं आणि का वागते ती? तेव्हा ईश्वरी गप्पच असते आणि आकाश म्हणत असतो, की "मला तर खरंच या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन आलं आहे आणि या सगळ्यामुळे दादाही खूप डिस्टर्ब झाला असेल, मला माहिती आहे. तू दादाशी बोललीस का यावर?" तेव्हा ती म्हणते, की "हो, पण सर म्हणतायत, की ताईला जे हवं आहे ते मी देणार आहे." मग तो म्हणतो, की "मला हे पटत नाही आहे, कारण की या सगळ्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये फूट पडण्याची चान्सेस आहेत. पण हे मला घर तोटू द्यायचं नाही आहे. ईश्वरी, तुला काय वाटतं?" ती म्हणते, की "हे बघा, आकाश सर, मला इतकंच वाटतं, की जे काही घडतंय ते खूप चुकीचं आहे आणि अंजलीताईंचा हा निर्णय पण चुकीचा आहे." मग त्यावर तो म्हणतो, की "काहीतरी केलं पाहिजे ना. तू हे सगळं थांबवून घेशील ना? खरंच आपलं घर तुटणार नाही ना? खरं तर मलाही हे सगळं करू द्यायचं नाही आहे." त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते, की "हे बघा आकाश भाऊजी, नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. नक्कीच काही ना काहीतरी होईल. आपण या सगळ्यावर नक्कीच तोडगा काढूया. तुम्ही प्लीज शांत राहा आणि एवढा चहा देता का तुम्ही अंजली ताईला?" तेव्हा तो म्हणतो, की "नाही, मला नाही द्यायचं आहे तिला चहा, तूच दे." कारण ना, आजकाल ना अंजलीताईचा काहीही मूड स्विंग सांगता येत नाही. ती कधी कोणत्या मूडमध्ये असते काहीच बोलता येत नाही. कुठल्याही प्रकारे वागते ती, काहीही बोलते. त्यामुळे ना सध्या तर मला तिच्याशी बोलायला जाण्याची पण भीती वाटते. असं बोलल्यावर ईश्वरी त्याच्याकडे बघतच बसते आणि मग तो म्हणतो, की "सिरियसली ईश्वरी, हल्ली ताई वेगळीच वाटते. म्हणजे ना ती कोणत्या बोलण्याचा कसा अर्थ काढेल ना काही सांगता येत नाही आहे." "बरं, जाऊ दे, आण इकडे. देतो मी चहा. शेवटी काय झालं तरी ती माझी बहीण आहे ना." असं म्हणून ती चहाचा कप घेऊन जातो. ईश्वरी मात्र गप्पच असते आणि तिलाही कळलेलं असतं, की आकाशने या सगळ्याचं खूपच टेन्शन घेतलेलं आहे. त्यानंतर अंजली ही पाणी पीत बसलेली असते शांतपणे. तेवढ्यातच आकाश चहा घेऊन येतो आणि चहा तिथेच ठेवून तो निघालेला असतो. तेव्हा अंजली विचारते, की "काय झालं? तू मला चहा घेऊन आलायस?" तेव्हा तो काहीच बोलत नाही आणि तिथून निघून चाललेला असतो. तेवढ्यातच मग ती म्हणते, की "हे काय आहे? म्हणजे तू त्या ईश्वरीचं ऐकून आता अर्णवसारखं माझ्याशी वाईट वागायला सुरुवात करणार आहेस का? बोलणारच पण नाही आहेस का तुझ्या या दिशी?" तेव्हा तो म्हणतो, की "हे बघ, अगोदर तर कोणी मला काही बोललेलं नाही आहे." तेव्हा मग लगेचच ती म्हणते, की "अच्छा, म्हणजे ती ईश्वरी अर्णवचे कान भरते आणि आता नम्रता तुझे माझ्या विरोधात कान भरायला लागली आहे का?" असं बोलल्यावर आकाशला राग येतो. तो म्हणतो, की "हे बघ, यामध्ये नम्रताला मध्ये आणण्याची काहीच गरज नाही आहे दी. ती मला काहीच बोलत नाही आहे आणि इतकं तर मला कळतं, की कोणा तिसऱ्याचं ऐकून आपल्या लहानपणापासूनच्या नात्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम आणायचा नाही." आता त्याने तिला हा टोमणा मारलेला असतो. तेव्हा मग ती म्हणते, की "हे बघ, मला माहिती आहे मी जे काही करते ना, हे सगळं फक्त माझ्या हक्कासाठी करते. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला इतकं का वाईट वाटतं या सगळ्याचं?" तेव्हा तो म्हणतो, की "दी, तुला चूक समजेल तेव्हा बघूया." असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो. आता अर्णवने अगदी झटकेपट लॉयर बोलावलेला असतो आणि सगळ्या प्रोसिजर्स सुरू झालेल्या असतात.
आणि मग अर्णव म्हणतो की तुम्ही व्यवस्थित प्रोसिजर सुरू करा. माझे जे काही व्यवस्थित शेअर्स आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्याचा वाटा हा ताईलाही हवा आहे. त्यामुळे व्यवस्थित सगळे प्रोसिजर कंप्लीट झाले पाहिजे. तेवढ्यात तिथून ईश्वरीला लांबून बघतच अंजली येते आणि म्हणते की हे काय चिंटू, अरे जर वकील आले होते तर तू मला बोलवायचं होतंस ना, म्हणजे मी इथेच तर होते ना. तेव्हा लगेचच मामा म्हणतो की अगं हे काय आताच आले आहेत वकील. अर्णव पण म्हणतो की हो ताई, हे बघ आताच वकील साहेब आलेले आहेत. ती म्हणते की हो ते काहीही असू दे, परंतु मी तुला सांगितलं होतं ना की ते आले की मला तू बोलाव, मी इथे माझ्या खोलीत खालीच तर होते ना. तेव्हा मामा म्हणतो की बरं अंजली, जरा तू शांत हो आणि ये इथे बस, असं म्हणून तो तिला बसायला सांगतो. नंतर मग अर्णव म्हणतो की ताईच्या समोरच आता सगळं क्लिअर होऊन जाऊन दे. मग ती म्हणते की हे बघा वकील साहेब, माझं इतकंच क्लिअरली मत आहे की या सगळ्या गोष्टींचे जे काही 50% आहेत ते मला मिळाले पाहिजेत अर्णवची सख्खी बहीण म्हणून. तेव्हा मग वकील साहेब म्हणतात की हो, त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि आपण लवकरात लवकर तशी प्रोसिजरही सुरू करू शकतो. आणि त्यानंतर मग अंजली गप्प बसलेली असते. अर्णवने हो ताई आपण सगळं व्यवस्थित करूया असं म्हटल्यामुळे ती आता गप्प बसते. तर वल्लरी एके ठिकाणी धुमाळाची वाट बघत थांबलेली असते. आता तिथे धुमाळ आल्याबरोबर तो खाली उतरतो आणि वल्लरी त्याच्याकडे अगदी बघतच राहते. तेव्हा तो म्हणतो की मॅडम, काय चाललं आहे हे तुमचं, मला खरंच कळत नाही. तुम्ही सारखं सारखं मला असं बोलावून का घेता आणि मला या सगळ्यामध्ये अडकण्याची बिलकुल इच्छा नाही आहे. तुम्ही प्लीज मला सारखं सारखं असं बोलावत जाऊ नका. तेव्हा ते म्हणते की हो अच्छा धुमाळ, तुम्ही एक गोष्ट विसरताय, तुम्हाला अडकण्यासाठी खूपच जास्त चान्सेस आहेत, कारण की अर्णव हा तुमच्या मागे आहे अजूनही. तुम्ही विसरले आहात का? तेव्हा तो म्हणतो की हे बघा मॅडम, मला एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे की तुम्ही मला एकदम अडकवलेलं आहे. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसताना. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो धुमाळ, असं कसं काय बोलताय तुम्ही, या प्रकरणाशी तुमचा संबंध नाही कसा? अहो हे सगळं तुमच्यामुळेच तर घडवून आणलं होतं ना मी, विसरलात की काय? तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा मॅम, मला ना याच्यात अडकायचं नाही आहे. मी आता लवकरात लवकर माझं काम संपलं की रिटायरमेंट घेणार आहे आणि परदेशात सेटल होणार आहे. तेव्हा ती म्हणते की अच्छा, मला सांगा की सेटल होण्याच्या आधीच जर तुमचं हे सगळं प्रकरण आणि हा मेल जर तुमच्या ऑफिसवर पडला तर काय होणार आहे याचा विचार करताय का तुम्ही? म्हणजे तुमचं करिअर तर बर्बाद होऊन जाईलच, त्याशिवाय तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल ते वेगळंच. तेव्हा तो म्हणतो की हे बघा मॅडम, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही मला अडकवाल तर मी शांत बसीन का? मी त्यात तुमचंही नाव घेणार, लक्षात घ्या. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा धुमाळ, जे काही असेल, तुम्ही जर तुमचं आयुष्य बर्बाद झालं तर मी कशीही सुटेन आणि तसंही मी ह्या सगळ्यामध्ये एकही पुरावा मागे सोडलेला नाही आहे. तर विचार करा, या सगळ्यात तुम्हीच वाईट अडकाल आणि तुमचं आयुष्य, करिअर सगळं काही बर्बाद होऊन जाईल. मग विचार करा नक्की काय करायचं आहे ते, आणि अगदी डोकं लावून विचार करा. याच्यामध्ये तुम्ही अडकणार नाहीत ना याची खात्री करून घ्या, असं स्वतः ती त्याला सांगत असते. आणि म्हणते की बघा, याच्यासाठी एक ऑफर आहे माझ्याकडे, विचार करा. एक काम करावं लागेल, मग तुम्हाला काहीच अडकण्याचे चान्सेस नाही आहेत, सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. तर इथे ईश्वरी ही अंजलीसाठी नाश्ता घेऊन येते आणि अंजली तिथेच बसलेली असते. त्याचबरोबर अर्णव आणि बाकीचे वकिलांचं सगळं काही बोलणं सुरू असतं. त्याच वेळेला आता इथे मामा हा लांबून सगळं बघत असतो अंजलीचं वागणं. त्यालाही ते सगळं चुकीचंच वाटत असतं. मग अर्णवला ते म्हणत असतात, सात्विक फॅशनचे सगळ्या काही गोष्टी आहेत, त्याची अर्धमालकी आम्ही सगळं काही मोजण्यात थोडा वेळ लागेल, पण काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्यामुळे आपण लवकरच ते सगळं बघूया. अंजली म्हणते की हो चालेल, सगळं बघता येईल, पण तुम्ही लवकरात लवकर ही सगळी प्रोसिजर करावी असंच मला वाटतं. तेव्हा मग वकील साहेब म्हणतात की हो अंजली मॅडम, आम्ही सगळ्या प्रोसिजर अगदी व्यवस्थितच करतो आहे, परंतु काय ना, काही गोष्टी असतात ज्याच्या सगळ्या काही गोष्टी व्हॅल्युएशन करायचं असतं आणि ज्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे बघू शकत नाही, मग सगळ्या गोष्टींचं नीट लक्ष द्यावं लागतं. त्याचबरोबर आता अर्णवला ते म्हणत असतात की तुमची सात्विक फॅशन ही कंपनी आहेच, त्याशिवाय तुमचे आणखी काही प्रोजेक्ट्स आहेत, ते सगळ्याचंही बघायला लागेल. तेव्हा वकील साहेब त्यांच्या काम म्हणजेच हाताखाली काम करणाऱ्याला म्हणतात की मदन, हे बघ आता बाकीचे हे सगळे जे काही त्यांनी डिटेल्स दिलेत ना, त्याचंही आपल्याला चेक करावं लागेल आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी, सगळं कसं अर्ध करता येईल यावर आपल्याला व्यवस्थित विचार करायला हवा. आता ईश्वरी हे ऐकत असते आणि म्हणते की मनातल्या मनात, अंजलीताई तुम्ही हे सगळं करताय ना, ते खरंच खूप चुकीचं करताय.
या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कळत नाही आहे की तुम्ही किती मोठा स्वतःसाठी खड्डा खणताय. ज्या माणसाचं ऐकून तुम्ही या प्रॉपर्टीचा हिस्सा करायला निघाले आहे ना, तो माणूस हा किती लायकीचा आहे हे तुम्हाला अजिबात माहीत नाही आहे. जर तुम्हाला कळेल की त्या माणसाच्या नादी लागून तुम्ही स्वतःच्याच सख्ख्या भावाला हर्ट केलं आहे, त्या दिवशी तुम्हाला खरंच खूप विचित्र वाटणार आहे. तर इथे धुमाळ मात्र घाबरलेला असतो. वल्लरी म्हणते की हे बघा धुमाळ, नीट विचार करा शांतपणे. तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय करायचं आहे ते. त्यामुळे तुम्ही शांतपणे राहा आणि नीट डोक्याने विचार करा. तेव्हा आता धुमाळ म्हणतो की मॅडम, मला काय करावं लागणार आहे? तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, आता कसं मुद्द्याचं बोललात. आता यामुळे आपल्या दोघांचंही काम अगदी व्यवस्थित होणार आहे. आता काय करायचे ते मी तुम्हाला सांगते. अर्णव राजशिर्केचं किडनॅपिंग करायचं आहे. हे ऐकल्यानंतर तो म्हणतो की मॅडम, हो वेडबीड लागले की काय तुम्हाला इतक्या मोठ्या माणसाला? तेव्हा ती म्हणते की जरा ऐकून घे, काय म्हणते ते नीट ऐकून घ्या पहिले आणि मगच तुमचं पुढे तोंड उघडा. तेव्हा मग ती म्हणते की किडनॅपिंग करायचं आहे म्हणजे फक्त किडनॅपिंग, आणि 4 दिवसानंतर त्याला सोडून द्यायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो, पण मॅडम मला भीती वाटते, जर या सगळ्यामध्ये मी अडकलो गेलो तर, आणि इतक्या मोठ्या माणसाला किडनॅप केलं तर मला काहीच कळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशावरून तुम्ही फक्त त्याला किडनॅप करणार आहात? तुम्ही जर काही त्याचं बरं वाईट केलं तर? तेव्हा ती म्हणते की अहो, जर त्याचं काही बरं वाईट करायचं असतं तर अगोदरच नसतं का केलं मी ते सगळं? मला त्याला जिवंत ठेवण्यामध्ये फायदा आहे, त्यासाठी मला त्याला जिवंतच ठेवायचं आहे. आणि हो, किती काही झालं तरी त्याला फक्त किडनॅप करायचं आहे. बाकी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तेव्हा तो म्हणतो की बरं मॅडम, सांगा तुमच्या डोक्यात काय प्लॅन सुरू आहे? तेव्हा मग वल्लरी त्याला सगळा जो काही तिच्या डोक्यातला प्लॅन आहे तो सांगू लागते. आणि मी जसं सांगते ना तसं व्यवस्थित करायचं, माझी माणसं बाकीचं काम करतील, असं वल्लरी त्याला सांगते. आणि नंतर म्हणते की जर तुम्हाला सगळ्यामधून सुटायचं असेल तर एवढं करावं लागेलच. तेव्हा तो ऐकतो आणि म्हणतो की ठीक आहे, आणि तो तिथून निघून जाते. आणि वल्लरी मनातच विचार करते की या माणसाला काय माहिती आहे की मी काय काय करू शकते ते. आणि जावई बापू, तुम्ही या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मागून ना खूप मोठी चूक केलेली आहे. अहो, तुमच्या अगोदरच कितीतरी वर्षापासून त्या प्रॉपर्टीला वेटोळे घालून बसलेली नागिन आहे मी, नागिन. अशी सहजासहजी ती प्रॉपर्टी कोणाच्याही हातात मी जाऊ देणार नाही. आणि किती काही झालं तरीही आता अर्णव नसेल तर प्रॉपर्टीचे हिस्से होणारच नाहीत, असं सगळं तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं. तेव्हा मग हे सगळं होत असताना अर्णव म्हणत असतो की वकील साहेब, सगळ्या काही गोष्टी असतील ते आपण अगदी करेक्ट करून घेऊ. आणि मला सांगा की सात्विक फॅशन ही कंपनी तुम्ही अगोदरपासूनच मॅमच्या नावावर करून ठेवली आहे, पण मग आता नवीन जे काही ईश्वरी कलेक्शन सुरू झालं आहे त्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार आहात? तेव्हा अंजली पटकन बोलते की नाही, त्या कलेक्शनबद्दल मला कुठलाही वाटा नको आहे, त्यातला 1% मला काही नको आहे. परंतु लगेचच वकील साहेब म्हणतात की हो अंजली मॅम, तुम्हाला माहिती नाही आहे, ते खूप झपाट्याने वाढण्यासारखं आहे आणि हे सगळं खूप दिवसात अगदी खूप छान सगळं काही कॅप्चर करेल. आणि अर्णव सरांनी टार्गेटच आताच्या सगळ्या जवान लोकांवरती केलेलं आहे, त्यामुळे ते बिझनेस खरंच खूप चांगलं चालणार आहे. पण अंजली मात्र म्हणते की नको, मला त्यातलं काहीही नको आहे. तेव्हा आता लगेचच अर्णव गप्प होतो, कारण की ईश्वरीच्या नावाचा तिरस्कार अंजली त्या इतका का करते याचा त्याला राग येत असतो. तेवढ्यातच आता शिर्के फोन करून अर्णवला कळवतात की सर, जो धुमाळ आपण ज्याला शोधत होतो ना, तो आता त्याच्या घरी म्हणजे त्याच्या बंगल्यावर आला आहे. आपली माणसं तिथे आजूबाजूला होती, त्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवून मला ही बातमी पोचवली. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, काही झालं तरीही मिस इंदोरवर हल्ला करणारा हा धुमाळ होता, आणि नेमकं हे सगळं त्याने का केलं आहे हे शोधण्यासाठी मला तिथे गेलं पाहिजे. तेव्हा प्रॉपर्टीवरून वकील साहेबांचं सगळं काही काम चालू असतं. तेवढ्यातच अर्णव उठतो आणि म्हणतो की वकील साहेब, तुम्ही तुमची प्रोसिजर सुरू ठेवा, किती वेळ लागेल तेवढा, परंतु मी साईन करायला नक्की येईन, मला जरा एक महत्त्वाचं काम आहे. तेव्हा तो निघत असताना अंजली त्याला थांबवते की थांब चिंटू, इतकं सगळं महत्त्वाचं काय काम आहे? अरे तू आता वकील साहेबांना सांगितलंस की आजच्या दिवसामध्ये सगळी प्रोसिजर होऊन जाऊन दे, मग तू का जातो आहेस? तेव्हा तो म्हणतो की प्लीज ताई, माझं जरा महत्त्वाचं काम आहे म्हणून मला जावं लागतं आहे. त्यावर अंजली म्हणते की अरे पण असं इतकं कोणतं महत्त्वाचं काम आहे की या कामासाठी पेक्षा तुला जास्त महत्त्वाचं आहे?
मला सांग की हे सगळं मुद्दाम केलं आहे ना? म्हणजे हे सगळं प्लॅनिंग ईश्वरीनुसार चाललं आहे ना? ईश्वरीनेच हे प्लॅनिंग केले आणि म्हणूनच तू असं निघाला आहेस. तेव्हा तो म्हणतो की हे बघ ताई, प्लीज हे सगळं नाव घेणं तिचं मध्ये जरा थांबव. मला कोणाच्याही सांगण्यावरून नाही, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, त्यासाठी हे सगळं घडते. आणि हो, तू घाबरू नकोस, जे तुझं आहे तुला मिळणार. मग तो लगेचच त्या वकील साहेबांना बोलून दाखवतो की वकील साहेब, एक काम करा, जे काही आहे म्हणजे ताईला जे काही हवं आहे ते सगळं तिच्या नावावर करून टाका. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी साईन करायला इथे असेन हजर, तुम्ही डोंट वरी, सगळं काही करून टाका. ताई, कळलं तुला, तुला हवं ते तुला मिळेल, तुला कुठल्याही गोष्टीसाठी मी मनाई केलेली नाही आहे, पण आता मला निघावं लागेल, इट्स व्हेरी अर्जंट. आता वकील साहेबांना तो रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही काय ते बघून घ्या, मला खूप महत्त्वाच्या कामासाठी निघावं लागेल. आणि तो निघून जातो. तेव्हा मग आता मामा म्हणतो की आपली प्रोसिजर अर्धवट राहिलेली आहे, त्यामुळे आपण निघूया का? तेव्हा आता तिथे ती निघाल्यानंतर अर्णव हा घाईघाईने निघून जातो आणि त्याचबरोबर वकील साहेब, मामा आणि अंजली हे सगळेजण पुढच्या गोष्टी करण्यासाठी निघालेले असतात. ईश्वरी धावत धावत अर्णवच्या मागे जाते आणि त्याला म्हणते की अर्णव सर, हे सगळं काय चाललं आहे तुमचं? आणि तुम्ही इतक्या लवकर का निघालायत? तुम्ही इतकं असं कोणतं महत्त्वाचं काम निघालं आहे की तुम्ही ताईला नाराज करून निघाले? तेव्हा तो म्हणतो की हे बघ मी सिंदूर, मला जावं लागेल, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? मला घाई आहे त्यामुळे मला जरा निघू दे. त्याचबरोबर आता ती म्हणते की सर, पण तुम्ही कुठे निघाले आहात तेवढं तरी सांगा. तेव्हा तो म्हणतो की प्ले एरियामध्ये चाललो आहे, गार्डनमध्ये, येतेस का माझ्यासोबत खेळायला? असं म्हणून आता तो चिडूनच तिला बोलतो आणि गाडीत बसून निघून जातो. ईश्वरी विचार करते की का असं का करतायत सर? म्हणजे नक्की कुठे जात आहेत हे सांगत पण का नाही आहेत? म्हणजे जर समजलं असतं कुठे गेले असते तर काही टेन्शन नव्हतं ना. पण आता गेलेत तरी कुठे? असं कोणतं इतकं महत्त्वाचं काम आलं आहे की ते निघून गेलेत, असं विचार करत असते. आणि ती म्हणते की जाऊ दे, आतमध्ये बघूया आता नेमकं काय सुरू आहे ते. तर ईश्वरी आतमध्ये येत असताना अंजली बसलेलीच असते आणि ईश्वरी आल्याबरोबर लगेचच अंजली बोलून दाखवते की वा ईश्वरी वा, खरंच म्हणजे ना, मानलं पाहिजे का तुला. इतकं जबरदस्त प्लॅनिंग करतेस ना सगळं, कोणाला काहीही कळू देत नाहीस, इतकं मस्त प्लॅनिंग करतेस तू. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई, काय झालं, तुम्ही हे असं काय बोलताय? तेव्हा मग ती म्हणते की का बोलताय म्हणजे, अगं ईश्वरी, तू इतकं सगळं तुला जर करायचंच होतं, मग उगीचच कशाला ना नाटक करायचं, बाकीच्या गोष्टी करण्याचं तू. आज मला ह्या सगळ्या गोष्टी अशा अडकवून का दाखवल्यास तू? तेव्हा त्याबरोबर मामा म्हणतो की वकील साहेब, आपण जरा स्टडी रूममध्ये बसूया का? तेव्हा मग ती म्हणते की कशासाठी वकील साहेब, बसा तुम्ही, तुम्हाला ही घरातल्या काही गोष्टी समजल्या पाहिजेत ना. पण मामा म्हणतो की नको अंजली, त्यांना आतमध्ये बसू दे. तेव्हा आता वकील साहेब हे स्टडी रूममध्ये आतमध्ये जातात आणि नंतर मामा म्हणतो की अगं अंजली, हे काय बडबडतेस तू? अगं उगाचच तू का बोलतेस त्या ईश्वरीला, तिलाही काही माहीत नाही आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की मामा, तुमच्या डोळ्यांवर ना सगळ्यांच्या हिच्या प्रेमाची झापड बांधली गेली, त्यामुळे ही नेमकी कशी आहे ना हे तुम्हाला माहीत नाही आहे आणि म्हणून तुम्ही असे बोलताय. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा अंजलीताई, तुम्हाला जे काही वाटतंय ना ते खूप चुकीचं आहे. मला खरंच काही माहिती नाही आहे की सर कुठे गेलेत ते. आता मीही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी मलाही काहीच सांगितलेलं नाही आहे नक्की सर कुठे गेलेत. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुम्ही ना हे मुद्दाम घडवून आणलंस. अर्णवला प्रॉपर्टीवर सही करून द्यायची नव्हती ना, म्हणूनच तू काहीतरी काम करून अगोदरच प्लॅनिंग करून त्याला पाठवलं. काल तर अर्णव असं काहीच म्हणाला नव्हता, पण आज अचानक तो उठून निघून गेला. का? फक्त तुझ्यामुळे. मला माहिती आहे ईश्वरी, तू या सगळ्यांना वेडं बनवू शकते, परंतु मला अजिबात नाही, समजलं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा ताई, प्लीज आता मी तुम्हाला यावर काहीच बोलू शकत नाही आहे. मामा पण म्हणतो की अंजली, तुझ्या डोक्यात हे सगळं जे काही खूळ भरलं आहे ना ईश्वरीबद्दल, ते प्लीज काढून टाक. अगं असं करू नकोस, याने सगळं खूप वाईट होईल. सगळ्या गोष्टी, सगळ्या घरावरती पाणी फेरलं जाईल, इतक्या वर्षांचं प्रेमळ घर तुटलं जाईल. तेव्हा मग ती म्हणते की मामा, हे सगळं प्रेमळ घर तोडण्याचं काम मी करत नाही आहे. तुम्हाला असं का वाटतं की हे सगळं मी करते? हे सगळं ईश्वरी करते हे का कळत नाही? तेव्हा ईश्वरी म्हणते की जाऊ दे ताई, आता मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला ना, तरीही तुम्हाला ते समजणारच नाही आहे, कारण की तुम्ही माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही आहात. जाऊ दे चला, असं म्हणून आता ईश्वरी डोळे पुसतच तिथून निघून जाते आणि मामाही अंजलीला काहीच समजवण्याच्या मूडमध्ये राहत नाही, तोही तिथून निघून जातो. आता आकाश आणि नम्रता दोघंजणही थोड्या वेळासाठी बाहेर आलेले असतात. तेव्हा आकाश नम्रताला म्हणत असतो की मला ना खरंच खूप टेन्शन आलं आहे. सध्या अंजली ताईचं काय चाललं ना, मला खरंच काही कळत नाही आहे. खरंच अंजली दी अगोदर अशी नव्हती.
हल्ली तिचं काय चाललं आहे, प्रॉपर्टीच्या वाटण्या करण्यासाठी तिला इतकी घाई लागली आहे की ती कोणताही कसलाही विचार न करता, मागे पुढे न बघता सगळ्या गोष्टी करते. आज वकील साहेब आलेत घरी आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मला खूप त्रास होतो आहे. ह्यामुळे आमचं घर तुटणार तर नाही ना, याची भीती मला वाटत राहते. तेव्हा मग नम्रता म्हणते की हे बघा, मला माहिती आहे सर, तुम्हाला खूप काळजी वाटते, पण नका काळजी करू. सर आहेत ना, अर्णव सर आणि ईश्वरी दोघंही काही चुकीचे होऊ देणार नाही. सगळं काही व्यवस्थित करतील ते दोघंजणं. तेव्हा मग आकाश म्हणत असतो, पण मला एक समजत नाही की हे सगळं ती का करते. तेव्हा त्याच्यामुळे आपल्याही नात्यावर परिणाम होतो आहे. तिकडे ईश्वरीचा अंजली दी रागराग करते, तिकडे माझी मॉम तुझ्याबद्दल असं मत बाळगून आहे, म्हणजे तिला तू आवडत नाही. काय करायचं ना, सगळ्या गोष्टींचा मला पेचच पडला आहे आणि या टेन्शनमध्ये मला काय करू काही सुचत नाही आहे. म्हणून नम्रता, मला खूप काळजी वाटते आपल्या रिलेशनची. तेव्हा नम्रता म्हणते की हे बघा आकाश सर, काहीच काळजी करू नका. सगळं जग जरी आपल्या विरोधात उभं असलं ना, तरी ही एक गोष्ट आपल्यासाठी खूप चांगली आहे, तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा तो विचारतो की कोणती. मग ती म्हणते की आकाश आकाश सर, तुम्हाला माहिती नाही आहे, आपल्या बाजूने खूप दोन मोठी शक्ती आहेत, ते म्हणजे की ईश्वरी आणि अर्णव जिजू. दोघंजणही आपल्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे कितीही काही प्रॉब्लेम आला ना, तरीही आपल्या नात्याला काहीच बिघाडू शकणार नाही आहे. कारण की आपलं नातं इतकं स्ट्रॉंग आहे आणि अर्णव सर, अर्णव जिजू आणि ईश्वरी हे दोघंजण आपल्या बाजूने असल्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही काळजी करू नका. आता तरी तुम्ही हा डोक्यातला विचार संपवाल का, शांत राहाल का. तेव्हा तो म्हणतो की हो ठीक आहे. आणि मग ती आता त्याचं डोकं शांत करते. अर्णव दिलेल्या पत्त्यावर, म्हणजेच धुमाळ जिथे असेल तिथे तो पोचलेला असतो. आता अर्णव विचार करतो की हा धुमाळ इथेच आहे असं मला कळवण्यात आलं होतं त्या शिर्केंनी दिलेल्या लोकेशनप्रमाणे. मग कुठे असेल तो नक्की. तेव्हा मग धुमाळ हा अगदी चेहऱ्याला मास्क वगैरे लावून एका ठिकाणी झाडीमधून अर्णवला बघत असतो. तेवढ्यातच अर्णवचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो म्हणतो की हा धुमाळच आहे ना. म्हणूनच आता अर्णव हा त्याच्या मागे 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 पळत असतो आणि म्हणतो की एक मिनिट थांब थांब तिकडे, असं म्हणून तो आता त्याला पकडायला चाललेला असतो. अर्णवला येताना पाहून धुमाळ आणखी घाईघाईने तिथे पळायला लागतो आणि ज्याप्रमाणे लोकेशन ठरलेलं असतं त्याच लोकेशनवर अर्णवला आणण्याचं काम धुमाळवर असतं. त्यामुळे धुमाळ आता पुढे पुढे पळत चाललेला असतो आणि तेवढ्यातच ते जे वल्लरीने गुंड सांगितलेले असतात ते गुंड हे अर्णवला पकडतात. अर्णव हा तिथून पळण्याचा घाईघाई करत असतो, परंतु तेवढ्यातच ते गुंड येतात आणि अर्णवचं नाक दाबतात, त्याला वासाने बेशुद्ध करतात आणि तो बेशुद्ध पडतो. तेव्हा वल्लरी म्हणते की काय झालं, या धुमाळचा अजून काही पत्ता कसा नाही लागला, याने फोन पण नाही केला, काम झालं आहे की नाही. तेव्हा धुमाळ आता कॉल करतो आणि म्हणतो की मॅडम तुमचं काम झालेलं आहे, अर्णवला किडनॅप करण्यात आलं आहे, तुमच्या माणसांनी घेऊन गेलेत त्याला. तेव्हा वल्लरी म्हणते की गुड. मग तो म्हणतो की मॅम पण मला तुम्ही सांगा ना, हे सगळं नक्की तुम्ही कशासाठी करताय, त्यांना किडनॅप का केलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, माती खाल्लेल्या लोकांनी ना कोणालाही प्रश्न विचारायचे नसतात. त्यामुळे धुमाळ, मी आता तुम्हाला काहीच बोलणार नाही. ती फोन कट करून टाकते आणि नंतर मग विचार करते की तुम्हाला कोणालाही माहिती नाही आहे, अर्णवला मी काही किडनॅप केलेलं आहे. 4 दिवसांनी अर्णव सुटणार आहे. जावई बापू, तुम्ही जो काही काम केलं ना, आता असंच अडकून राहणार आहे. अर्णवला जोपर्यंत मी सोडणार नाही आहे ना, तोपर्यंत तो घरात येऊ शकत नाही आहे. तेव्हा आता नम्रता आणि आकाश दोघंजणी कॉफी घेऊन निघालेले असतात. त्यावर ती म्हणते की आकाश सर, खरंच आज खूप बरं वाटलं ना. तेव्हा तो म्हणतो की हो नम्रता, खरंच आज तुझ्याशी बऱ्याच दिवसांनी गप्पा मारून खूप बरं वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. पण तू नको काळजी करूस, लवकरात लवकर आपल्या नात्याचंही पुढे काहीतरी आपण करूया. तितक्यातच त्याला ईश्वरीचा कॉल येतो. ईश्वरी त्याला विचारते की आकाश सर, मला सांगा की अर्णव सर तुमच्यासोबत आहेत का. तो म्हणतो की नाही, माझ्यासोबत नाही आहे दादा, काय प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा ती म्हणते की म्हणजे अर्णव सर मगाशी वकील साहेब आले होते, त्यांचं महत्त्वाचं काम सुरू होतं आणि ते तसंच टाकून निघालेत. मला कळतही नाही आहे की ते कुठल्या बिझनेसच्या कामासाठी गेलेत का. तेव्हा तो म्हणतो की नाही दादा, घराच्या बाहेर पडताना बिझनेसचं जर काही काम असेल तर ते सांगूनच घराबाहेर पडतो. अचानक तो काय घराबाहेर पडलाय काहीच कळत नाही. ईश्वरीला तो म्हणतो की थांब, चिंता करू नको, मी बघतो काय करायचं ते. आता आकाशला टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो की काय झालं असेल आता, म्हणजे दादाने नेमकं काय केलं असेल काहीच कळत नाही. तेव्हा मग नम्रता म्हणते की हे बघा सर, तुम्ही नका काळजी करू. तो म्हणतो की सॉरी नम्रता, मला निघावं लागेल. तेव्हा ती म्हणते की इट्स ओके, तुम्ही जा, नक्की काहीच प्रॉब्लेम नाही. मग तो आता निघतो.
ईश्वरी विचार करते की काय झालं असेल, नक्की अर्णव सर गेले तरी कुठे असतील. त्यांना कॉल ट्राय करते तर त्यांचा कॉलही लागत नाही आहे. नक्की कुठे गेले असतील सर, मला आता खूप चिंता लागून राहिली. ती आता तिच्या गणूपप्पाजवळ जाऊन हात जोडते आणि म्हणते की गणूपप्पा, मला खरंच खूप काळजी वाटते. अर्णव सरांची ते कुठे असतील, काय करत असतील, खरंच मला काही माहिती नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीचा बंद होऊ दे आणि अर्णव सर कुठे आहेत ते सुखरूप असू देत, कुठेही असू देत, पण ते व्यवस्थित घरी येऊ दे, असं ईश्वरी हात जोडून म्हणते. तर आता पुढच्या भागामध्ये ईश्वरी शिर्केंना सगळं काही विचारत असते. शिर्के सांगतात की सर श्रीकांत धुमाळच्या शोधाबाबत बाहेर निघाले होते. आम्हाला कळलं होतं की श्रीकांत धुमाळ त्याच्या घरी पुन्हा राहायला आला आहे आणि ते शोधण्यासाठी सर बाहेर पडले आणि म्हणूनच मला वाटतं की या सगळ्या गोष्टी घडल्यात. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला धक्काच बसतो की श्रीकांत धुमाळला शोधण्यासाठी अर्णव सर बाहेर पडले. जर माझ्यावर असा हल्ला झाला होता तर सरांवर होईल का, याची भीती तिला वाटू लागते. तर ते वल्लरीचे गुंड ते दारू पीत बसलेले असतात आणि मग अर्णव म्हणतो की मला इकडे का ठेवलं आहे, सोडा मला. तेव्हा आता लगेचच तो दुसरा गुंड येऊन म्हणतो की हे बघ, तुला इथे फक्त ठेवायचं आहे, तुला काही करतोय का आम्ही, इथे गपचूप राहा आणि नंतर जा. तेव्हा तो म्हणतो की जर मला काही करायचंच नव्हतं तर मग मला इथे कशाला घेऊन आले तुम्ही, काय गरज आहे, मला कोणी सांगितलं आहे तुम्हाला किडनॅप करायला. तेव्हा एक गुंड उठतो आणि म्हणतो की हे बघ, तोंड बंद ठेवायचं, समजलं ना, तुला आम्ही काही करणार नाही आहोत, इथे गप्प बसून राहायचं, जास्त वटवट वटवट करायची नाही, तोंड बंद ठेव, असं म्हणून तो आता त्याला ओरडतो. पण ईश्वरी आता जिथे अर्णवला ठेवलं आहे त्या ठिकाणी अगदी धडाकेबाजपणे पोचलेली असते आणि ती लांबूनच बघते आणि म्हणते की काय करावं लागेल मला नेमकं, म्हणजे मला त्यांना दोघंजण असल्यामुळे एकटे मी या दोघांना कसं फेस करणार आहे. नाही, ईश्वरी कुछ तो दिमाग चलाना पडेगा. आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये काहीतरी आयडिया यायला सुरुवात होते. आता ईश्वरी अर्णवला या गुंडांपासून कशी वाचवणार, पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.